राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सद्गुरु साधू बाबा महाराज की जय. हॅलो, येतोय आवाज? हा, येतोय. हो, आता येतोय. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वैः साक्षीभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुतं नमामि. ऐसा सर्वांग सद्गुरु सकल विद्येंचा आगरू, तया माझा नमस्कारू. साष्टांग भावे ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसवेद्या आत्मरूपा. संतांची संगती मनोमार्गी गती, 11वा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धव लादल कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी मी आज ओवी न घेता आज मी अभंग घेतला आहे. हा आज घेतलेला अभंग हा हरिपाठ माऊलींच्या हरिपाठ प्रकरणातील 8व्या क्रमांकाचा अभंग आहे. अभंगामध्ये माऊली आपल्याला नामाचे व संतांच्या संगतीचे महत्व सांगून देतात. संतांचे आणि नामाचे महत्व सांगून देताना माऊली आपल्याला म्हणतात की नाम हे खूप सोपे आहे, नाम हे खूप सुलभ आहे. नाम घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही वेळेची, कुठल्याही जागेची गरज लागत नाही. आपण कुठेही उठताना, बसताना, चालताना, बोलताना नाम घेऊ शकतो. नाम घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही गोष्टींची साधनांची आवश्यकता लागत नाही. खरं तर माऊलींनी अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, भावार्थ दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णिले गीतेची टीका, भावार्थ दीपिका सांगितली. अमृतानुभव म्हणजे जे उच्च स्तरीचे जे श्रोते आहेत, उच्च स्तरीचे जे साधक आहेत, त्या लोकांसाठी अमृतानुभव सांगितला. चांगदेव पासष्टी ही कोणी, तर चांगदेव पासष्टी ही चांगदेव महाराजांनी 65 ओव्यांमध्ये माऊलींना दिलेल्या पत्ररूपी दिलेले पत्राचं उत्तर हे चांगदेव पासष्टी आहे. आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हणजे हे ज्ञानेश्वरी ही तुम्हा आम्हाला कळ अशी, आणि त्यातूनही सर्वात सोप्याहून सोपं असं कुठलं जर आपल्याला माऊलींनी ग्रंथ दिला असेल तर तो म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठ हा ग्रंथ असा आहे की कुठलाही साधा सरळ माणूस, शेतकरी माणूस, ज्याला कुठल्याही प्रकारचा वेळ मिळत नाही पण त्याला नाम साधण्याची खूप अपेक्षा आहे, नाम साधण्याची खूप अशी ओढ असेल, खूप आवड असेल, तर त्याला हरिपाठ हा सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग माऊलींनी सांगितला आहे. खरं तर हरिपाठामध्ये हरी हा शब्दच 108 वेळा येतो. म्हणजे माऊलींनी घर आपल्याला रोज हरिपाठ करा आणि 108 नाम घेतलेल्याचं जप, 108 नाम जप केलेल्याचं पुण्य आपल्या पदरात येईल. किती सोपा उपाय सांगितलाय ना. काही लोकांना वाटतं परमार्थ करणं खूप अवघड आहे. परमार्थ करण्यासाठी हिमालय चढावा लागतो, परमार्थ करण्यासाठी हिमालय जावं लागतं, साधना करावी लागते. साधनेची मार्ग तर हे जुने आहेत. साधना म्हणजे तप, जप हे खूप जुने मार्ग होते, पण आताच्या युगामध्ये हा नाम साधना हा सगळ्यात सोपा उपाय सांगितलाय. कृते ध्यायते विष्णू त्रेतायम यजोत्तमक हे द्वापारे परिचार्ययम कलोतत हरिकीर्तनात. म्हणजे कृत युगामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी ध्यान मार्ग सांगितला.
त्रेतायुगामध्ये देवाला प्राप्त करण्यासाठी यज्ञ मार्ग सांगितला आणि द्वापार युगामध्ये परिचर्या म्हणजे काय? परिचर्या म्हणजे सेवा, संतांची, थोरा मोठ्यांची, साधूंची सेवा करणे. म्हणजे द्वापार युगामध्ये जर भगवंताला प्राप्त करायचे असेल तर सेवा करा, परिचर्या करा, भगवंताची परिचर्या करा, सेवा करा, असा हा मार्ग सांगितला असेल. आणि कलोत्तत हरिकीर्तनाचा म्हणजे कलियुगामध्ये कुठला मार्ग सांगितला भगवंताला प्राप्तीसाठी? तर कलोत्तत हरिकीर्तनाचा म्हणजे हरिकीर्तन, नामसंकीर्तन. कलियुगामध्ये नामसंकीर्तनाचा हा सरळ आणि सोपा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. आणि माऊलींनी तुम्हा आम्हा सारख्या साधकाला, ज्यांना कुठल्याही गोष्टीचे वेळ नसेल, ज्यांना कुठल्याही गोष्टीचा हे नसेल, साधा सरळ मार्ग कुठला सांगितला असेल तर तो हरिपाठातला, हरिपाठा प्रकरणातला 8व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. संतांचं महत्व, नामाचं महत्व सांगणारा हा अभंग आहे. संतांची संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंते. नाम का घ्यायचे? नाम का घ्यायचे? तर नाम हे आपल्याला हरीपर्यंत पोहोचवते. नामस्मरणाने काय होते? तर नामस्मरणाने आपण केलेली पाप हे जळतात. नामस्मरणाने आपण केलेल्या काही गोष्टी हे जळलेल्या असतात. नामस्मरण केल्याने होते तरी काय? म्हणजे आपण आठवायचं काय असतं की आपण नामस्मरण हे कधी मोजायचंच नसतं. एक कथाकार असं म्हणतात की नामस्मरण म्हणजे सुरुवातीला आपण नामस्मरण करण्याचा वेळ ठरवा. कधी पहिल्या वेळेस सुरुवातीला 11 वेळा नाम जपा, नंतर 21 वेळा जपा, नंतर 51 वेळा जपा, नंतर 108 मण्यांची माळ जपा. मग 108 वेळा एक स्थिती अशी जाऊ देत आपली की आपल्याला कळलंच नाही पाहिजे की आपलं नाम हे कितीपर्यंत मोजलं गेले पाहिजे. आणि कशासाठी नाम मोजायचं? चांगल्या गोष्टी ह्या कधी मोजायच्याच नसतात. मोजायचं असेल तर हे चुकीच्या गोष्टी मोजा ना. पाप मोजा, आपण केलेल्या चुका मोजा, आपण केलेल्या कुठल्या गोष्टी असतील चुकीच्या, आपण कुठल्या थोरा मोठ्यांना उलट बोललो, कुठल्या थोरा मोठ्यांची सेवा नाही केली, हे मोजायचं. नाम कशासाठी मोजायचं? नाम मोजल्याने जर आपल्याला चांगलंच पुण्य मिळत असेल तर नाम मोजायचंच नाही ना. नामापाशी चारी मुक्ती. कलियुगामध्ये कीर्तन भक्ती का दिली? तरी कीर्तनाची नटनाचे लाभिले व्यवसाय प्रायचित्ते, ते नामाचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन जाग होई अंग हरिरूप. नामस्मरणाने, कीर्तन भक्तीने काय होते? तर आपण हरिरूप होतो. संतांनी आपल्याला खूप सोपा मार्ग सांगितलेला आहे. स्मरण करण्यासाठी कान्होपात्रा असतील, राका कुंभार असतील किंवा गोरोबा काका असतील, अशा संत मंडळींनी भक्ती केलीच ना हो. मग त्यांनी भक्ती करता करता त्यांनी प्रपंचही केलाच ना. मग त्यांनी असं केलं का की भक्ती केली मग प्रपंच नाही नीटका केला? मग संतांनी आपल्याला हेच सांगून ठेवलं ना की प्रपंच करा नेटका. प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला नवविधा भक्ती पटवून दिल्या. त्या कोणत्या? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद्मसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. म्हणजे ह्या नवविधा भक्ती म्हणजे देवाला जर आपल्या जवळ आणायचे असेल तर ह्या नवविधा भक्ती पटवून दिलेल्या आहेत. जर आणि काही नसेलच, सर्वात शेवट काय सांगितलेलं आहे की आत्मनिवेदन म्हणजे माझ्या जळी स्थळी काष्टी पाशानी जिकडे पाहिल तिकडे, म्हणजे आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये पण देव आहे असं आपण समजायचं. मग ते कशामुळे समजतं? तर ते आपण केलेल्या नामस्मरणामुळे समजतं. नामस्मरण तसं तर आपल्याला प्राप्त होतच नाही. आता बघा, आपण कुठल्या विशिष्ट गुरुंकडे गेलो, कुठल्या सद्गुरूंकडे गेलो तर त्यांचं एक विशिष्ट तारक मंत्र असतं, विशिष्ट एक नाम असतं. मग ते आपल्याला सांगतात की तुम्ही अशा तुम्ही एक बैठक व्यवस्था बनवा, त्याच्यावर बसा, विशिष्ट वेळ ठरवा आणि इतक्या वेळ तुम्ही तुमचं नामस्मरण करा, गुरूंनी दिलेला मंत्र जपा. मग आपण काय करतो? पहिल्या दिवशी खूप छान नामस्मरण करतो. म्हणजे आपलं कसं असतं, आरंभ शुरहा म्हणजे सुरुवातीला करायचं. सुरुवातीला आपण ते म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस. सुरुवातीला लग्न झालं की म्हणतात नवरा कसा आहे? छान आहे. घरचे माणसं कशी आहेत? छान आहे. बायको कशी? ती तर खूप छान आहे. मग आपण काय म्हणतो? आमच्यासारखे माणसं काय ह्याचे नव्याचे 9 दिवस आहे. तसंच नामामध्ये पण आपलं तसंच ना, आरंभ शुरहा म्हणजे काय? आपण काय करतो की चला ठीक आहे, काल आपल्या गुरूंनी आपल्याला मंत्र दिला, आपल्या गुरूंनी काय सांगितलं आपल्याला की एक विशिष्ट आसन घ्या, विशिष्ट वेळ देवाच्या समोर बसा, 108 मण्यांची माळ घ्या आणि जपा. ठीक आहे, जपतो. एक 8-10 दिवस आपण ते चालू ठेवतो.
8-10 दिवसांनी आपल्याला असं वाटतं की अरे या ठिकाणी बसून या ठिकाणी बसून नाम घेण्याची काय गरज आहे. आपण नाम किचन मध्ये स्वयंपाक करतानाही करू शकतोच ना. मग आपण काय करतो, स्वयंपाक करता करता नाम घेतो. मग स्वयंपाक करता करता नाम घेतो, मग बाबा 7-8 दिवस त्याच्यामध्येच जातात, महिनाभर त्याच्यातच जातो. की स्वयंपाक करता करता हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, आपण नाम घेतो. मग कधी कधी स्वयंपाक करताना मग आपल्याला सिरियल आठवती आपली, मग ते नामही आपण विसरून जातो. मग ठीक आहे, स्वयंपाक करताना काय नाम घ्यायचं, सिरियल झाल्यावर आपण नाम घेऊ. काही दिवसांनी तो नित्यनेमही आपला म्हणजे तो नित्यनेमही आपला होत नाही व्यवस्थित. मग तो नित्यनेम होण्यासाठी मग ते 7-8 दिवस गेले, मग थोडंफार चालता उठता बसता घेऊयात आपण नाम, कुठेतरी जाताना घेऊयात आपण नाम. मग तेही आपण नाम विसरून जातो. मग ते का विसरून जातो? कारण आपल्याला एका कुठल्या तरी विशिष्ट गुरूंची, कुठल्या तरी एका विशिष्ट संतांची गरज लागते. जेव्हा आपल्या सोबत संत असतील, संत म्हणजे कोण? गुरुच ना शेवटी. आपल्याला जी लोक खूप मोठ्या कथाकारांनी असं सांगितलंय की जी लोक आपल्याला परमार्थाकडे घेऊन जातील अशा लोकांचा हात कधीच सोडू नका. जी आई आपल्याला सांगते ना की तू नामस्मरण कर आणि नंतर तुझा अभ्यास कर, अशा आईचा म्हणजे प्रत्येक आईबाप तर आपल्या मुलांना नोकरी शिकवतातच, शिक्षण शिकवतातच, पण शिक्षण आणि व्यवहार ज्ञानाच्या बरोबर अध्यात्म जे आईबाप देतात ते आईबाप माझ्या मते सर्वात श्रेष्ठ. जी मैत्रीण, जे मित्र, जे भाऊ बहीण जे आपल्याला परमार्थाकडे घेऊन जातात, जे आपल्याला मंदिराकडे घेऊन जातात, म्हणजे तुम्ही ट्रिपलाही एकीकडे जाता पण तुम्ही देवदर्शनालाही जी मित्र मैत्रीण, जी सखी आपल्याला घेऊन जाते, त्या मैत्रिणीचा, त्या मित्राचा किंवा त्या बहीण भावांचा हात आपण कधीच सोडायचा नाही. का? कारण ते आपल्याला एका चांगल्या विशिष्ट मार्गाला दाखवतात. मग संत ह्यांनाच तर म्हणतात ना, जे आपल्याला चांगल्या दिशेने मार्ग दाखवतात, नामाचा मार्ग दाखवतात, देवाचा मार्ग दाखवतात, त्यांनाच संत म्हणतात. नामाचा मार्ग आपण विसरू नये म्हणून देवांनी काय सांगितलं, संतांच्या संगती मनोमार्गी गती, 11वा श्रीपती गेले पंदे, रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. आता संतांच्या संगतीत गेल्यावर आपल्याला श्रीपती म्हणजे देव कसा भेटतो? संतांच्या संगतीत गेल्यावर म्हणजे संत जे सांगतील, संत जे काय बोलतील ते आपण जर फॉलो केलं, त्या गोष्टी जर आपण ऐकल्या, त्या गोष्टी थोड्या का होईना 100% सांगितलेल्या त्यातल्या 20% जरी आपण ऐकलं तर 100% त्यातल्या त्यात आपल्याला पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनामध्ये एखादं म्हणजे नैराश्य असेल, म्हणजे आजच्या कलियुगामध्ये दुःख हे कोणाला नाहीये, प्रत्येकाला दुःखच आहे. म्हणजे कोणाला आजार आहे, कोणाचं लग्न ठरत नाहीये, कोणाचं लग्न ठरलं तर मूलबाळ होत नाही, मूलबाळ झालं तर ते मूलबाळ व्यवस्थित नसतं, त्यांचं शिक्षण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी प्रत्येकाला. पैसा आहे तर आजार आहे, पैसा आहे तर खाऊन देत नाही आपल्याला देव, आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे, ज्याच्याकडे आरोग्य आहे त्याच्याकडे पैसा नाहीये. दात आहेत तिथं चणे नाही, चणे आहेत तिथं दात नाहीत असं म्हणतात ना. मग सर्वांना सर्व काही आहे, पण आत्ताच्या जगामध्ये हल्लीच्या मुलांना पेशन्स हवा, म्हणजे पेशन्स या नावाचा प्रकारच नाहीये. मग ह्याच्यासाठी पेशन्स वाढवण्यासाठी, त्यांची विल पॉवर, पेशन्स वाढवण्यासाठी काय पाहिजे तर त्यांना नामस्मरणाचा जोड दिली पाहिजे. आपण त्यांना शिकवलं पाहिजे की थोडंफार तुम्ही हरिपाठाचे महिन्याला एक अभंग पाठ करून घेतला पाहिजे लहान मुलांकडून. लहान मुलं काय, आपण पण केलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत आपण हनुमान चालीसा शिकवली पाहिजे. पेशन्स आणण्यासाठी आजकालच्या जगामध्ये फक्त आणि फक्त हरिपाठ, माऊली, तुकाराम महाराजांचा ग्रंथ हे जरी आपण वाचलं तरी तुम्ही कधीही पहा, आपण दिवसातून आपली दिनचर्या बनवली, आपण दिवसातून एखादा 1 तास नामस्मरण असेल किंवा ग्रंथ वाचा किंवा नामस्मरण वाचा, काही म्हणजे जे साधन आपल्याला देवाच्या दिशेने घेऊन जातं ते साधन जर आपण रोजच्या नियमामध्ये 1 तास आपण हे केलं तर आपल्याला असलेले 1 तास, 24 तासातलं 1 तास तर आपण ते आपलं दुःख विसरू शकतो ना. मग संतांनी तेच तर सांगितले ना, तुम्ही तुमच्या जीवनातलं दुःख विसरण्यासाठी, तुम्ही तुमच्या जीवनातल्या काही गोष्टी विसरण्यासाठी तुम्हाला जर काय करायचं असेल तर तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं, आणि नामस्मरण करायचं असेल तर काय करायचं, हरिपाठ करायचा. हरिपाठामध्ये हरी 108 वेळा आलेले. रोज जर आपण हरिपाठ केला, हरिपाठाला असा वेळ लागतोच किती, आपण घरात बसून आपणच फक्त हरिपाठ केला तर जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं आपल्याला लागतात. मग 20 ते 25 मिनिटामध्ये आपण
जर हरिपाठ केला तर 108 हरिनाम घेतलेल्याचं पुण्य जर आपल्याला लागत असेल तर काय हरकत आहे आपल्याला हरिपाठ करण्यासाठी? काहीच हरकत नाही. आणि ज्या दिवशी आपण स्वतः हरिपाठ घेऊ लागल त्या दिवशी म्हणजे पहा, आजकालच्या जमान्यामध्ये आई वडील, आई एका रूम मध्ये बसलेली असते मोबाईल घेऊन, वडील एका रूम मध्ये बसलेले असतात आणि हेच मुलं पाहतात आणि मुलंही टीव्हीच पाहतात ना. पण एकीकडे आईने ज्ञानेश्वरी घेतली किंवा एकीकडे वडिलांनी तुकाराम महाराजांची गाथा घेतली किंवा दोघांनी मिळून हरिपाठ घेतला आणि नाहीच जमला हरिपाठ तरी नुसती माळ जरी जपली, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. किती सोपं साधन दिले माऊलींनी आपल्याला हरिपाठातून. रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. कायम तुम्ही रामकृष्ण हरी नुसता हा मंत्र जरी जपला तरी 10 दिवस आपण कंटिन्यू जर एखादं गोष्ट केली आई वडिलांनी, आजी आजोबांनी, घरातले जे थोर मोठे लोक आहेत तर ऑटोमॅटिकली आपली मुलंही दुसऱ्या दिवशी माळ घेणार. आई तू काय करतेस, आई तू काय करतेस, तू माळ जपतेस का, मग तू कुठलं नामस्मरण करतेस. अशा अनेक उदाहरणं आहेत. असं सोशल मीडिया हा जितका वाईट आहे तितका चांगलं पण आहे ना. सोशल मीडियावर आपल्याला काय मिळत नाही, सोशल मीडियावर आपल्याला हरिपाठ मिळतो, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ, सगळ्या गोष्टी, गीता, भगवद्गीता शिकायला मिळते. मग जर आपणच थोड्याशा त्या काही गोष्टी शिकल्या तर आपली मुलं ही शिकणारच ना. मग त्याच्यासाठी आपल्याला जर आपणच आपल्यामध्ये बदल केला तर आपली मुलं बदलणारच. त्याच्यासाठी नामस्मरण, माऊलींनी हरिपाठामध्ये नामस्मरणाचे खूप मोठे महत्व, म्हणजे नामस्मरणावर तर माझा खूप मोठा विश्वास आहे. आणि नामस्मरण जर करायचं असेल, नामस्मरण कुठल्या पायरीवर पोहोचले पाहिजे, म्हणजे माऊली सांगतात अभंगाच्या चरणामध्ये की संतांच्या संगती मनोमार्ग येते. नामस्मरण करण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागेल. संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय काय होतं बघा. संतांच्या संगतीत गेल्यानंतर चोरालाही देवाचं दर्शन होतं. माऊलींच्या चरित्रामध्ये एक कथा आलेली आहे हरिपाल चोराची. हरिपाल नावाचा एक चोर असतो आणि जेव्हा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली तीर्थयात्रेला जातात तेव्हा प्रत्येकाला कळायचं की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक या ठिकाणी माऊली आणि नामदेव महाराज खूप मोठे संत आहेत आणि ते या ठिकाणी आपल्या घरी, आपल्या गावात मुक्काम करणार आहेत. असं प्रत्येक गावाला जायच्या आदल्या दिवशी प्रत्येकाला कळायचं की ह्या ठिकाणी आता माऊली आलेले आहेत. मग हरिपाल नावाचा एक चोर असतो, तो खानदानी चोर असतो. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, खानदानी चोर म्हणजे कसे की म्हणजे ते कोणाला हाणत मारत नव्हते, पण खानदानी चोर की त्यांचा तो व्यवसायच तो चोरीचा होता. असा हरिपाल नावाचा तो चोर होता. पण तो परमार्थ, देवाची भक्ती, संतांची सेवा हा खूप करायचा. बरं, तो चोरी करायचा हे कुठल्याही गावाला माहिती नसायचं, गावातल्या कुठल्याही माणसाला माहिती, पण त्याची प्रतिष्ठा खूप होती. प्रतिष्ठा गावामध्ये खूप होती त्याची, आणि चोरी करतो हे माहितीही नसायचं. आणि त्याला कळलं की बाबा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली हे आता उद्या आपल्या गावाकडे येणार आहे. आणि संतांवर त्याची खूप अशी निष्ठा होती, संतांवर, माऊलींवर खूप निष्ठा होती. आणि त्यांची सेवा म्हणजे काय, की पाय दाबून देणं म्हणजे सेवा का? नाही. सेवा म्हणजे काय तर ते अन्नदान करणं ही पण खूप मोठी सेवाच ना. मग त्यांनी असं ठरवलं की आता नामदेव महाराज आणि माऊली जर आपल्या गावाला येत असतील तर मला त्यांना आपल्या घरी मुक्कामी आणायचे. पूर्वीच्या काळी बघा, जेव्हा कोणी संत मंडळी आपल्या गावात यायचे तर त्यांना आपल्या घरी आणण्यासाठी अनेक लोक पुढं करायचे की तुम्ही आमच्या घरी या मुक्कामी, कारण संत चरण लागता सहज वासनेची बीज पळून जातील. म्हणजे संतांचे चरण जर आपल्याला लागले तर आपल्या अंगातील वासनेची बीजही पळून जातात. त्यासाठी संतांना आपल्या घरी आणण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असेल, तुम्ही आमच्या घरी या, आमच्या घरी. अजूनही अनेक जण म्हणतात की आमच्या घरी तुम्ही जेवण करण्यासाठी या, प्रसाद घेण्यासाठी या. मग त्या हरिपाल नावाच्या चोरांनी असं गावामध्ये गेला आणि त्याची प्रतिष्ठा खूप होती, त्याचं नाव खूप होतं. कारण कोणाला माहितीच नसायचं ना. हा सकाळी दिवसभर गावामध्ये चांगला ताट कॉलरने फिरायचा आणि रात्रीचा मागच्या दाराने संध्याकाळच्या 8 वाजले की लाईटी बंद झाली की मागच्या दाराने तो चोरी करण्यासाठी जंगलामध्ये जायचा. आणि त्या काळामध्ये काही लाईट्स नसायच्या, काही नसायचे. मग त्यांनी विचार केला की आता त्यांनी गावामध्ये गेला
आणि जेव्हा उद्या गावामध्ये जेव्हा सभा बसते की आपल्या गावामध्ये संत येणार आहेत, खूप मोठे संत येणार आहेत, माऊली येणार आहेत, नामदेव महाराज येणार आहेत, तर त्यांनी असं सांगितलं की उद्या जेव्हा माऊली आणि नामदेव महाराज आपल्या घरी येतील तेव्हा तुम्ही काय करा की तुम्ही माझ्या घरी त्यांची सेवा, मला अन्नदान करायचंय आणि एकट्यालाच नाही, पूर्ण गावामध्ये म्हणजे जेवढी गावकरी असतील आणि त्यांच्यासोबत जेवढे टाळकरी, जेवढे वारकरी, जेवढे वैष्णव असतील त्या सगळ्यांना मला अन्नदान करायचे, मला ती सेवा पाहिजे. मग गावकऱ्यांनी तो त्याचा प्रस्ताव मान्य केला. बरं, प्रस्ताव मान्य केला, मग आता करायचं काय, कारण त्याचा व्यवसाय काय होता, चोरीचा. म्हणजे आज चोरी केली ते विकायचं, त्यातून येणाऱ्या पैशांमधून आपलं रोजचा जे काय दिनक्रम असेल तो करायचा, आपलं रोजचं जे काय असेल ते भागवा करायचे. मग त्यांनी विचार केला आणि पांडुरंगावर त्याची प्रचंड भक्ती. जंगलामध्ये गेला रात्रीचा. आता मी तर म्हंटलोय पूर्ण गावाला की एवढ्या सर्व लोकांना आता जेवायला घालणार, मला आता सर्व लोकांना जेवायला घालायचे, मला सेवा करायची, अन्नदान करायचे. बरं, अन्नदान करायचं तर त्यांनी काय सांगितलं, अन्नदान पूर्ण गावाला पुरणपोळ्यांचा स्वयंपाक. बरं, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक काय एवढा स्वस्त असतो का? आता तुम्हाला आपण घरामध्ये साधं अर्धा किलोचं पुरण घालायचं म्हणलं तर आपले 700 ते 800 रुपये आपले सहज जातात पुरणपोळ्याच्या स्वयंपाकासाठी. मग हा तर पूर्ण गावाला त्याला आणि वैष्णवांना त्याला, वारकऱ्यांना त्याला जेवण घालायचं होतं. त्याला खूप टेन्शन आलं. तो गेला, रात्रीचे सगळे झोपले, तो मागच्या दाराने बाहेर पडला, जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एका झाडावर वाट पाहत होता शिकारीची आणि पांडुरंगाचं भजन करत होता. पांडुरंग पांडुरंग, आणि पांडुरंगाशी संवाद साधायचा. तुम्ही कधी पण पहा, आपण जेव्हा दुःखात असू, जेव्हा अडचणीत असू, तुम्ही आपलं दुःख कधीच कोणाला सांगू नका, पण आपल्या घरामध्ये जो देव असेल, ज्या कोणत्याही देवाला तुम्ही मानत असताल, पांडुरंग असू, स्वामी असू, श्रीकृष्ण असू, सगळे देव तर एकच आहेत ना. मग त्या देवाशी तुम्ही संवाद साधा, अजूनही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. देगलूरकर महाराजांनी असं सांगितलंय, जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही खूप अडकलेले असताल आणि तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही म्हणजे त्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा किंवा काय नाही हे जर कळत नसेल तर फक्त तुम्ही एकच काम करायचं की ज्ञानेश्वरी उघडायची आणि ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर आपल्या डोळ्याच्या समोर जी काही ओवी असेल, आपल्या डोळ्याच्या समोर जे काही पान असेल त्या पानामध्ये तुमचं उत्तर दडलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जो काही प्रश्न पडलेला असेल ना किंवा कुठल्याही गोष्टीचं काळजी वाटत असेल तर ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वरी डोळे झाकून ज्ञानेश्वरी उघडा, डोळे खोला आणि जी काही ओवी जे काही असेल ते हे आपलं प्रश्नाचं हे उत्तर असेल. मग तोही काय करायचा, रोज जेव्हा जंगलामध्ये जायचा. बरं, जंगलामध्ये गेल्यानंतर काय तो लगेच चोर आलेले असायचे का? नाही, त्याला खूप त्याला पण वेटिंग करावी लागायची, लगेच त्याला थोडीच पगार मिळायचा त्याला वेटिंग करावी लागत असेल. मग 2-3 तास तो कंटिन्यू पांडुरंगाचं नामस्मरण करायला लागला. देवा, आता नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तुझेच खूप मोठे भक्त आहेत आणि माझीही प्रचंड त्याच्यावर भक्ती आणि माझी तुझ्यावर तर खूप मोठी श्रद्धा आहे आणि मी तर उद्या बाबा पुरणपोळ्यांचं जेवण ठेवलेलं आहे. बरं, 2-3 नाही, अख्ख्या गावाला वारकऱ्यांना ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे साधं 5 माणसांना जेवण घालणे इतकंही अन्नधान्य घरामध्ये नाहीये. तर आता तुझ्या हातामध्येच आहे, तुझ्या विश्वासावरच मी जे काय आहे तो गावकऱ्यांच्या समोर प्रस्ताव मांडलेला आहे आणि तुझ्याच हातामध्ये आता माझं सर्व काही गोष्ट आहे. तर कृपा करून धाव घे. आणि त्या पांडुरंगाला नोटिफिकेशन गेलं, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर मेसेज गेला पांडुरंगाला हरिपाल नावाचा. पांडुरंगाने इमर्जन्सी मेसेज वाचला पांडुरंगाने मेसेज वाचला की हरिपाल नावाचा एक भक्त आहे, अमुक अमुक गावाला राहतो, त्याचा व्यवसाय आहे चोरीचा आणि त्याच्या घरी कोण जाणार आहे तर माझा नाम्या जाणार आहे. नाम्याशिवाय ज्या पांडुरंगाला करमत नव्हतं, जे नामदेव महाराज नैवेद्य द्यायला आल्यानंतर ते नैवेद्य जेवले, केशवा माधवा गोविंद गोपाला जेवी तुगा कृष्ण पांडुरंगा, अच्युता वामना दशरथ नंदना जेवी तुगा कृष्ण पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवी तू नर हरी पांडुरंगा, ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेवीला नामयाचा. अरे, 8 वर्षाच्या नामदेव महाराजांच्या हातून पांडुरंगाने नैवेद्य खाल्ला
आणि त्या नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रेला गेले, ते नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रेला माऊलींच्या सोबत गेले, तेव्हा पांडुरंगाला स्वतः करमत नव्हतं की माझं नाम कधी येणार, माझं नाम कधी येणार. व्याकुळतेनी जसं आपण आपण नाही का, आपल्या घरातील एखादी व्यक्ती आपल्यापासून 8 ते 10 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला गेली आणि त्याची अगदी व्याकुळतेने वाट पाहतो, जशी आई लेकराची वाट पाहते, लेकरू आईची वाट पाहतं, त्या पद्धतीने पांडुरंग हा नामदेव महाराजांची वाट पाहत होता. आणि मग तर देवाला चान्सच मिळाला की चला बाबा, त्या निमित्ताने का होईना आपण नामदेव महाराजांना भेटूयात, माझ्या भक्ताला, माझ्या लाडक्या भक्ताला मी भेटतो. आणि पांडुरंग म्हटले की हे रुक्मिणी माता, चला आपल्याला एक तार आलेली आहे, आपल्याला एक मेसेज आलेला आहे, आपल्याला लगेच आता प्लेननी जायचं आहे. आपण जाऊयात. तर रुक्मिणी माता म्हटले कुठं जायचंय? तर म्हटले असा असा हरिपाल नावाचा एक चोर आहे. बरं, तो चोर आहे पण तो भक्ती करतो. बरं, तुम्ही चोरी करा पण तुम्ही जर देवाचं नामस्मरण जर केलं तर 1000 चोऱ्याही तुमच्या माफ होतात. इतकं नामस्मरणामध्ये ताकद आहे. ह्याचा अर्थ असा नाही की बसने जाताना कोणाचं गळ्यातलं चोरायचं. असे तर असा आणि त्याला संतांची सेवा करायची. बरं, कुठल्या संतांची सेवा करायची? की माझ्या नामेची सेवा करायची, माझ्या नामेला अन्नदान करायचे. आणि त्याला आज चोरी करण्यासाठी काय साधन? तर आता तू काय कर रुक्मिणी माता, तुम्ही काय करा, घागरा घाला, मी पगडी बिगडी घालतो. बरं, दागिने घाला, पण दागिने कुठले घाला? हिरे मोते नाही, पूर्ण सोन्याचे घाला. का तर चोरी केल्यानंतर, मोडल्यानंतर ते दागिन्यामध्ये त्याला घट यायला नको आणि ते दागिने लगेच त्याला मोडीत देता येतील, असे तुम्ही दागिने घाला. पांडुरंग आणि रुक्मिणी आता मस्तपैकी बैलगाडी घेऊन निघाले त्या दिशेने. बैलगाडीचा आवाज आला, हाही खुश झाला, हा खाली उतरला. पांडुरंग, अरे दुनियेला चालवणारा तो पांडुरंग ना, दुनियेला चालवणारा तो पांडुरंग. मग आपण 2-4 क्लास लावले तर आपण पिक्चर मध्ये सिलेक्ट होतो अभिनयाचे, तर तो पूर्ण जगाला अभिनय शिकवणारा, तो किती अभिनय करणार असेल, तो किती नाटक करणार असेल. त्यांनी इतकं नाटक केलं त्याच्या समोर. अरे अरे अरे, कोण तू, कोण तू? तो म्हणला मी हरिपाल आहे, मी हरिपाल नावाचा चोर आहे. बाबा तू म्हाताऱ्यांना कशासाठी हे करतोस, सोडून दे आम्हाला. तो म्हटलं नाही नाही, मी नाही सोडू शकत तुम्हाला, मला आता तुम्ही जे काही दागिने घातले, जे काय घातले ते पटकन द्या. तर रुक्मिणी माता पण पांडुरंगाच्या पाठीमागे लपले. बरं, नाटक किती. आत्ताचे कोण असते, आत्ताच्या लेडीज असते तर त्यांनी डायरेक्ट गळा भेट दिली असती, पण त्या लाजल्या, लपल्या, घाबरल्या. नाही हो नाही हो करून त्यांनी सर्व दागिने हरिपालाला दिले. बरं, रुक्मिणी माता म्हटल्या अरे बाबा, हे गळ्यातलं डोरलं तरी राहू देत, माझ्या नवऱ्याची खून आहे ही, आपल्या भारताची परंपरा आहे, आपली ही हिंदू संस्कृती आहे, ही डोरलं तरी राहू देत. हरिपाल म्हणतात ठीक आहे ठीक आहे, राहू देत. मग ते पाटले दे, सोन्याच्या पाटल्या दे तुझ्या ज्या. सगळे दागिने हरिपालांनी पांडुरंगाचे आणि रुक्मिणी मातेचे घेतले. बरं, घेतले. आणि ह्यांना काय पाहिजे होतं? ह्यांना नामदेव महाराजांचं दर्शन पाहिजे होतं, नामदेव महाराजांना भेटायचं होतं. बरं, मग पांडुरंग त्यांना म्हणतात की बरं, एक विचारू शकतो का आम्ही, की हे सर्व तुझी चोरी करतोय ती कशासाठी करतोय? तर तो म्हटलं तुम्हाला काय करायचंय? मी नाही सांगू शकत तुम्हाला. मी काय प्रत्येक चोराला असंच सांगत बसू का की मी चोरी ह्याच्यासाठी करतोय, त्याच्यासाठी करतोय? तुम्हाला जगायचं असेल अजून काही वर्ष तर निघा इथले, नाही तर काठीने ठोकून काढेल. तर ते म्हटले नाही 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 नाही, असं काही करू नको बाबा, तशी आमचे थोडे दिवस राहिलेत, तू कोणासाठी ही चोरी करतोय? तेव्हा ते म्हटले की नामदेव महाराज आणि माऊली संत हे आमच्या घरी, आमच्या गावाला मुक्कामी आलेत आणि त्यांना मला अन्नदानाची सेवा करायची, त्यांची सेवा करायची, भक्ती करायची, त्याच्यासाठी मी ही चोरी करतोय. आणि ह्याच्यामधून जे काही पैसे येतील त्या पैशामधून मला अन्नदान करायचे. तर ते म्हटले आमची काही एकच इच्छा आहे, म्हातारीची एकच इच्छा आहे, ती फक्त तू पूर्ण कर. बरं, हरिपाल म्हणतो कोणती इच्छा? तर ती अशी इच्छा आहे की तू आम्हाला तुमच्या घरी घेऊन जा आणि फक्त आम्हाला त्या संतांना दुरून पाहायचे. ते जे कोणी संत आहेत, नामदेव महाराज असतील, माऊली असतील, त्या संतांना आम्हाला दुरून पाहायचे, कारण आम्हीही त्यांची खूप मोठी ख्याती ऐकलेली आहे. हे कोण म्हणतंय? पांडुरंग, रुक्मिणी माता, हरिपाल
नावाच्या चोराला. तर हरिपाल नावाचा चोर म्हणतो, असं कसं मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो? तुम्ही माझ्या घरी येताल आणि तुम्हीच माझं भांड फोडताल. तुम्ही काय म्हणताल, हे जे काय अन्नदान चाललंय, हे जे काय संतांची सेवा चालली, ही काय संतांची सेवा आहे? दुसऱ्याला लुटून, दुसऱ्यांचं सोनं नाणं लुटून मोडून मग संतांची सेवा. तुम्ही माझं भांड फोडताल, मी काय तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. त्यांनी खूप दया दाखवली, खूप खूप हे केलं, विनंती केली की बाबा असं काही करू शकत नाही, आम्ही पांडुरंगाची शपथ घेतो. पांडुरंग म्हणतोय की आम्ही पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. आणि कोणाला सांगतात की पांडुरंगाचा भक्त, म्हणजे हरिपाल हा पांडुरंगाचाच भक्त असतो ना. मग जेव्हा स्वतः पांडुरंग म्हणतो की मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की आम्ही असं काहीही करणार नाहीये, आम्हाला तिथं त्या ठिकाणी तू फक्त घेऊन जा, आम्ही दुरून दर्शन करूयात. तो म्हटलं ठीक आहे, तुम्ही चला माझ्यासोबत. जातात, रात्रीची झोपण्याची व्यवस्था करतात. आणि सकाळी, पूर्वीच्या काळी बघा खूप मोठा वाडा असायचा, वटी असायची. आणि म्हणजे आंघोळीसाठी एक मध्य ठिकाणी अशी व्यवस्था असायची. माऊलींना आणि नामदेव महाराजांना असं चौरंग सजावट केली आंघोळीची वगैरे. त्यांना उठणं वगैरे लावून आंघोळ घालण्याची तयारी चालली होती. आणि नामदेव महाराजांनी माऊलींच्या माग, हरिपालाची चालली होती गडबड, जेवणाची ह्याची त्याची, एवढं मोठं लोकांचं नियोजन म्हटल्यावर. आणि तेवढ्यात बघतोय तर काय, तर ही शेट आणि शेटानी नामदेव महाराज आणि माऊलींच्या मागे उभी. हा इकडून डोकवतोय, इकडून खुणवतोय की तिकडं हो, तिकडं हो, तिकडं हो. ते म्हणतात आम्ही काय नाही करणार, आम्ही काय, म्हणजे खुणवा खुणवीने त्यांचं चाललं होतं की आम्ही काहीच नाही बोलणार, आम्ही काहीच नाही बोलणार. त्यांची बरंच 5-10 मिनिटं त्यांची एकमेकांशी खुणवा खुणव चालली होती. मग नामदेव महाराज आणि माऊली म्हणतात की ह्याचं काय चाललंय, हा सारखं कोणाला खुणवतोय, हा सारखं कोणाला हे करतोय, डोळ्यांनी डोळे वटारून बघतोय. तेवढ्यात दोघेही मागे बघतात. मागे बघतात तर साक्षात देव, साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी माता ते ओळखतात. आणि ते त्यांच्या पाया पडतात आणि रडतात. हरिपाल म्हणतो आता झाली, माझी लागली वाट. मग हरिपालाला बोलून घेतात आणि हरिपालाला म्हणतात, अरे हे दुसरी कोणी नाही, दुसरी तिसरी कोणी नाही, तर हे आपल्या जगाला चालवणारा आपला साक्षात पांडुरंग आहे. आणि हरिपालाच्या डोळ्यामध्ये तेव्हा अश्रू येतात की फक्त मी संतांच्या संगतीत जाण्यासाठी, म्हणजे संतांची संगत मला पाहिजे एक दिवसासाठी, संतांची सेवा करायची आहे, संतांसाठी मला अन्नदान करायचंय, त्यासाठी मी बरं कष्ट काय केले, कष्ट काहीच नाही केले ना, चोरी केली आणि चोरी केली तरी कोणाची, तर ती त्या देवाची चोरी केली. आणि देवाची चोरी करून संतांचं फक्त सेवा केली, संतांची सेवा करण्याचा नुसता विचार मनात आणला तर मला साक्षात पांडुरंगाचं दर्शन होतं. तर मग आपण नामस्मरण जर कंटिन्यू ठेवलं, नामस्मरणामध्ये जर सातत्य ठेवलं, तर का ना हो तुम्हा आम्हाला देव भेटणार. नामस्मरणामुळं खूप काही गोष्टी होतात. नामस्मरण मनात येथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी. मन कुठे धाव घे, म्हणजे आपल्या मनाला असं ठरवा की फक्त तू विठ्ठलाच्या पायीच धाव घे, दुसरं कुठलंच आम्हाला, म्हणजे जळी स्थळी काष्टी पाशानी माझ्या हृदयामध्ये पण देवे, समोरच्या व्यक्तीमध्ये पण देवे, माझ्या लहान मुलामध्ये पण देवे, आणि माझ्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये हा देवच आहे. जर आपण असं झालं तर आपला परमार्थ हा चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला संसार परमार्थ प्रपंच हा नेटकाच होणार. प्रपंच करा नेटका, माऊली म्हणतात. रामकृष्ण वाचा बाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. बहु अवघड असे संत बेटी, परिजग जटी करुणा केली, ऐसे वर्म मज दावी नारायणा. म्हणजे संतांची भेट पण खूप अवघड आहे. पण संतांची भेट जर आपल्याला सोपी करायची असेल तर त्यासाठी नाम कीर्तन, हरिकीर्तन, संकीर्तन ह्या गोष्टींचा मार्ग आपल्याला माऊलींनी दाखवलेला आहे. हरिपाठामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अनेक कीर्तनकार आता कीर्तन करतात, अनेक कीर्तनकार नामस्मरण करतात. नामस्मरणाच्या जीवावर आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो. अनेक गोष्टी म्हणजे जेव्हा सीतामय्या, रावणाने जेव्हा सीता मातेला पळून नेलं होतं आणि अशोक वाटिकेमध्ये ठेवले होते, तेव्हा सीतामय्या रोज रडायची की आता हा एवढा मोठा राक्षस
आता माझं कसं व्हायचं. खूप रडायच्या, खूप रडायच्या. आणि रावणाच्या राज्यामध्ये सगळे निगेटिव्हच, म्हणजे नकारात्मक सगळे राक्षसच होते. आणि जिथं सीता मैयेला ठेवलं होतं, जिथं सीता मातेला ठेवलं होतं, ज्या अशोक वाटिकेमध्ये ठेवलं होतं, तिथं त्रिजटा नावाची एक दासीन होती. म्हणजे दासीन म्हणजे कोण, की जी सीता मातेची देखभाल करणारी होती. ती त्या सर्व दासीने, ती नोकरानी, ती सगळ्या नोकराणींमध्ये एक नोकरानी खूप चांगली होती. ती सीता मैयेला सांगायची की तू सारखी रडू नकोस, रडून काय होणार आहे, रडून काहीच होऊ शकत नाही, तू तुझी तब्येत खालवशील, काय होईल, तू माझे राम नाही येऊ शकत, माझ्या रामांना कळणार तरी कसं की मी कुठे आहे, एवढा तो मला लांब घेऊन आलाय, समुद्राच्या पलीकडे मला घेऊन आलेला आहे, समुद्राच्या पलीकडे मला घेऊन आलेला आहे, मग माझ्या रामांना कळणार कसं, माझे राम मला नाही शोधू शकत, माझे राम मला नाही शोधू शकत, असं सीतामैया सतत म्हणायच्या. त्यावर त्रिजटा असं म्हणायच्या की तू असं बोलू नकोस की माझे राम मला नाही शोधू शकत, माझे राम मला शोधू नाही शकत, तू असं बोल की माझे राम मला शोधू शकतात, माझे राम मला शोधू शकतात आणि ह्या रावणाचा वध करू शकतात, असं शोध. तर त्यावर सीतामैयाचं असं उत्तर होतं की जर मी सारखं असं बोलले माझे राम माझे राम माझे राम, तर मी राममय होईल, म्हणजे माझं पूर्ण जे देह आहे, माझं जे मन आहे ते राममय होईल. मग भगवान राम जर मला शोधायला आले तर त्यांना सीतामैया कुठं दिसणारच नाही ना, त्यांना दुसरे रामाचं स्वरूपच दिसणार. त्यावर त्रिजटा अशा म्हटल्या की जर तू राममय झालीस, माझे राम कधी येणार, माझे राम कधी येणार, तर तिकडं तुझा इतका विश्वास आहे ना की भगवान प्रभू रामांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तर मग भगवान प्रभू हे तुझेच, माझी सीता कुठे असेल, माझी सीता कुठे असेल, माझी सीता कुठे असेल, मग त्यांचंही हृदय हे सीतामयच होणार ना. मग जेव्हा भगवान राम हे सीतामय होऊन भगवान सीता मातेला शोधायला येतील, तर सीता माता ही राममय रूपातच असणार ना. मग तू जेव्हा विचार हा कधीच कोणी निगेटिव्ह करायचा नाही. ह्याच्यामध्ये मला काय सांगायचंय की आपण जर एखादी गोष्ट पॉझिटिव्ह विचार केला तर ती पॉझिटिव्हच होणार आहे, आणि एखादी गोष्टींचा निगेटिव्ह विचार केला तर ती निगेटिव्हच होणार आहे. आपण म्हंटल की कसं काय शक्य आहे ह्या कलियुगामध्ये, ह्या मोबाईलच्या अँड्रॉइड युगामध्ये, AI युगामध्ये नामस्मरण भक्ती, देवाची भक्ती, संतांच्या भेटी, संतांच्या गाठी भेटी, हे कसं काय शक्य आहे? नाही शक्य. जर आपण एखाद्या गोष्टीचा सतत निगेटिव्ह विचार करत राहिला, एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार करत राहिला, तर ती गोष्ट आपल्याला साध्य होणारच नाही. पण या उलट आपण जर एखाद्या गोष्टीचा सकारात्मक विचार करत असाल की हो, होऊ शकतं माझ्याकडून नामस्मरण का होऊ शकत नाही, का नाही भेटू शकत मला संतांची संगती, संतांच्या संगतीत मी का जाऊ शकत नाही, बरं संतांच्या संगतीत गेल्यानंतर देव का भेटू शकत नाही, मग देव का नाही भेटू शकत, हा असा विचार केल्यानंतर आपल्याला सहजच संतांच्या संगतीत जाणार ना आपण. ज्या अर्थी आपण ज्योतिताईंना भेटलो, ज्योतिताईंचा काय स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये की रोज 9 वाजता लिंक पाठवा आणि रोज लिंक पाठवा, रोज प्रत्येकाला ग्रुपवर असा मेसेज करा, बरं प्रवचन झाल्यावर त्या लेडीजचा, ते जेंट्सचा, जे कोणी महाराज असतील, जे कोणी लेडीज महिला असतील, त्यांचा स्क्रीनशॉट काढा, त्यांचं प्रवचन, त्यांची आज सेवा झाली, ह्याच्यामध्ये त्यांचं काय स्वार्थ आहे? ह्याच्यामध्ये त्या आपल्याला संतांची सेवा, आपलं नामस्मरण वाढवतात, त्यांचं पुण्य तर वाढवतातच, त्यांच्या पुण्याच्या सोबत ते आपलेही पुण्य कितीतरी गुणांनी वाढवतात. त्यामुळे अशा संतांच्या संगतीत आपण गेलं पाहिजे, अशा संतांच्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे, नामस्मरण हे आपण केलं पाहिजे. नामस्मरणाने खूप काही गोष्टी साध्य होतात, नामस्मरणाने साक्षात देवही भेटतो. आणि नामस्मरणाची ख्याती, आता तुम्ही तर माझ्यापेक्षा सगळे मोठे लोक आहात, तुम्हाला काय सांगायचं मी नामस्मरणाची, संतांची ख्याती. ह्या अभंगामधून महाराजांनी, माऊलींनी संतांची संगत, नामस्मरणाची गोडी, वैष्णवांची संगत काय असते हेच पटवून दिलेले आहे. अचानकच आलेली, नेहमी मला अचानकच येते प्रवचन सेवा, आणि ही अचानक आलेली प्रवचन रूपी सेवा मी थोडक्यातच, म्हणजे काही माझी तयारी नसताना मी थोडक्यात माझ्या वाणीने मी तुम्हाला सांगितली. काही चुकलं असेल तर मला माफ करा, आणि मी आज या ठिकाणी माझी प्रवचन रूपी सेवा
संपवते. रामकृष्ण हरी. धन्यवाद. सैदान घ्या ना ताई. हा बोला ना तुम्ही. हा ताई घ्या ना तुम्ही. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाओ, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड